नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेल्या सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी पश्चिम मतदारसंघातील 40 ते 45 हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभही मिळवून दिला असून नाशिकचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर मंदिर, बालाजी मंदिर या ठिकाणीही विकास कामं केली असून मतदारसंघामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत। अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्यांची कामंही केली असल्याचं यावेळी आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं। पत्रकार परिषदेच्या दरम्यान भाजप नेते बाळासाहेब पाटील, माजी नगरसेविका छाया देवा, प्रतिभा पवार, महेश हिरे, रेशमी हिरे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये जनतेनं पुन्हा मला निवडून दिलंय, त्याचबरोबर जनतेचे कामं अशीच मी करत राहील आणि प्रश्न मार्गी लावणार असं यावेळी हिरे यांनी सांगितलं। नमस्कार। आज नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या विकास कामांचं भूमिपूजन आपण पुढे प्रायोजित केलेलं आहे। जवळपास 27 कोटीचा निधी हा पूर्णपणे प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण बघतोय की आता चौथी माळ आता आहे नवरात्राची आणि त्यामुळे नवरात्रानंतर लगेचच कधीही आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे नवरात्रानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या प्रभागातील कोणते कोणते कामं मंजूर झालेले आहेत याकरता आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। पूर्ण प्रभाग वाईज याद्या आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही दिलेल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षात जे कामं आतापर्यंत पूर्ण केली त्याचा लेखाजोखा आज इथे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघितलं असेल की 10 वर्षात जे महत्त्वाचे प्रश्न नागरिकांचे असतील, आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यापर्यंत आले असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून आपल्यापर्यंत पोहोचले असतील, ते सर्व प्रश्न जवळपास 90% आपण मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे। मग त्याच्यात सामाजिक सभागृह असतील, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील, रस्त्यांचं काँक्रीटीकरण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी कामं ही सुद्धा सातपूरमधलं बस स्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, ITIची बिल्डिंग असेल, पाण्याची टाकी असेल, पूर्ण सगळ्या स्लम वस्त्यांमध्ये सर्व स्लम वस्त्या या काँक्रीटीकरण करणं असेल, अशी अनेक कामांचा लेखाजोखा आता मी इथे आपल्याला सांगितलेला आहे। आणि त्यामुळे हे सर्व कामं करत असताना आज आम्ही ज्या वेळेला प्रचाराला सुरुवात केलेली आहे, प्रमुख नागरिकांच्या भेटी घेत आहोत, त्याचबरोबर काही संस्थांच्या भेटी घेत आहोत, त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर खूप चांगलं समाधान, खूप सकारात्मक प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून मिळतो आहे आणि त्यामुळे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मतदारसंघात एक चांगला आम्हाला प्रतिसाद सर्व नागरिकांकडून मिळत आहोत। आता हे पुढील कामं भूमिपूजन प्रत्येक करणं शक्य नसलं तरी मी हे प्रेसमधून आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल की आता आपल्याला 1 ते 1.5 महिन्याने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि कुठल्याही गुन्हेगाराला थारा न देता, कुठलीही गुंडगिरी न करता आपण एक आपली लाडकी बहीण म्हणून या निवडणुकीत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने आपल्या सर्व नागरिकांना विनंती करते। न्यूज टुडे नाशिक।